डिजिटल महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मिळवा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या अपडेट्स। धन्यवाद व्यक्त करतो ज्यांनी माझं कौतुक केलं आणि ज्या महान मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज 134वी साजरी करत आहोत। आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून आज सर्व भीमानुयायांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आलेल्या पाहुण्यांनी जे माझं कौतुक केलं हा माझं सौभाग्य समजतो। आणि महाबोधी बिहार याचं आज जगभरापर्यंत आंदोलन चालू आहे। या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्व शासनकर्त्यांना, राज्य शासनाला व केंद्र शासनाला असं आमच्या माध्यमातून एक मेसेज देतो की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान रचयिता आहेत। ते भारताचं संविधान ज्यांनी लिहिलं आणि त्यांनी तो दिलेला बौद्ध धर्म आहे आणि त्या बौद्धांचा जो बौद्ध महाविहार आहे जो बिहारमध्ये आमच्या महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने लवकरात लवकर त्याचा निर्णय घेऊन बौद्धांच्या ताब्यात द्यावा आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने हीच आमची जयंती असणार। जय भीम, जय बुद्ध। आपल्याला माणसामध्ये बसवलं त्या महामानवाची जयंती एवढ्या मोठ्या उत्साहाने साजरी करून त्याचे मी अभिनंदन आणि आभार मानतो आणि असंच दरवर्षी जोराने आणि जोमाने सोबत आहोत। खूप छान झाला, एवढा आनंदाने सगळे असत खेळत नाचत आहे। जयंती जगभरामध्ये धूमधडाक्यात साजरी होत असताना उल्हासनगर शहरामध्ये साजरी होते। मी सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा देतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या जयंती उत्सव साजरा करत असताना येणाऱ्या नवीन तरुण पिढीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण होते आणि या सर्वच नागरिकांच्या बाबासाहेब स्मरणी राहावे म्हणून आपण सर्व जयंती उत्सव जल्लोषात उत्सवात साजरी करत असतो। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना लिहिली आणि त्या घटनेच्या आधारावर आपण आजपर्यंत या देशाचं कामकाज चाललेलं आहे आणि या घटनेच्या आधारावर स्थानिक नागरिकांना, सगळ्याच गोरगरीब जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला आणि तेच इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सर्व जयंती उत्सव जल्लोषात साजरी करत असतो। मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद।